हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला मेथी आणि शेवग्याच्या पानांची, ज्याला ड्रमस्टिक लीव्स किंवा मोरिंगा लीव्स, त्याची भाजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची मी दाखवते। या भाजीसाठी मी थोडे लसूण ठेचून घेतलेले आहे, तसंच टोमॅटो, हिरवी मिरची, चण्याचं पीठ, कांदा, दाण्याचं कूट। इथे मी थोडं तीळ 2 चमचे ठेवायला विसरली, ते सुद्धा मी घालणार किंवा वापरणार। आणि मेथीची एक जुडी व शेवग्याची पानं साफ धुवून मी बारीक कापून ठेवली आहे। आता सर्वात प्रथम मी गॅसवर कढई ठेवली आहे। गॅस स्टार्ट करून त्याच्यात मी थोडं तेल घालणार। तेल हलकं गरम झाल्याबरोबर मी त्याच्यात जिरं व कढीपत्ता घालणार। जरा तडतडल्यानंतर मी त्याच्यात ठेचलेली लसूण, हिरवी मिरची, हिंग थोडं घालून परतून घेणार। मग बारीक कापलेला कांदा थोडा वेळ परतून घेणार। मग 2 चमचे तीळ त्याच्यातच परतून घेणार। कांदा थोडा परतून झाल्यावर मी त्याच्यात थोडं मीठ चवीनुसार घालते आहे। कांदा थोडा वेळ परतून झाल्यावर दाण्याचं कूट घालायचं आणि थोडा वेळ परत परतून घ्यायचं। कांदा परतून झाल्यावर त्याच्यात मी टोमॅटो घालून घेते, तसंच हळद पावडर, गरम मसाला घालून परत परतून घेते। चांगलं टोमॅटो कांदा परतून झाल्यावर मी सर्वात पहिली शेवग्याची पानं जी बारीक कापलेली आहे ती घालते आहे आणि परत चांगली तळसून घेते। ती 2 मिनिटं तळसून झाल्यावर सगळी मेथीची पानं जी बारीक कापलेली आहे ती सुद्धा मी त्या भाजीत मिक्स करून तळसून घेते। फ्रेंड्स, प्लीज या चॅनलला सपोर्ट करा। इथे साइडनी जे चण्याचं पीठ मी ठेवलेलं होतं त्याच्यात थोडं पाणी घालून थोडं पातळसर करून घेते। आणि थोडं पाणी टाकून ते थोडं पातळ करायचं आणि त्या भाजीत सगळं बेसनाचं पाणी आपण घालायचं। त्याच्यामुळे जरा ती दाटशी भाजी होईल। आता आपण ह्याच्यावर ताट झाकून थोडी वाफवून घ्यायची आणि मग कोथिंबीरनी वरती गार्निश करायचं। ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकतात। झटपट आणि भरपूर सोप्या रीतीने होणारी ही भाजी आहे। ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला जरूर प्रतिक्रिया द्या। धन्यवाद।